फरक काय येतो ते आता मी सांगितलं तसं. गाढ झोपेमध्ये मन प्रकृतीत लीन होतं. त्यामुळे रोज आपलं झोपतच आहे. 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, रोज झोपतोय. काही फरक नाही. पुन्हा उठले की पुन्हा तेच भांडाभांड, तेच कटकट, तेच व्याप सुरू आहे. आणि जर तो ध्यानामध्ये बसत असेल आणि मन लीन होत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर दिसायलाच पाहिजे. तो शांत व्हायला पाहिजे, विकार कमी व्हायला पाहिजे, कामक्रोधादी विकार, आनंदात राहायला पाहिजे, प्रेमळ व्हायला पाहिजे. हे सगळं जर होत असेल तर ध्यानाचा उपयोग, नाही तर ध्यानाचा उपयोग नाही. त्यामुळे समाधी त्यामध्ये देखील मन लीनच आहे, पण प्रकृतीत लीन आहे. आणि याच्यामध्ये स्वरूपात लीन होते. आणि स्वरूपात लीन होणं याचा अर्थ मी समजून घ्या की जसं सोनं भट्टीत टाकतो आपण, तर ते भट्टीत जितकं घालावं तितकं दरवेळा त्याच्यातलं हिणकस जळून जसं ते शुद्ध शुद्ध होत राहतं, तसं जितकं तुम्ही ध्यान कराल आणि जितकं मन स्वरूपात लीन व्हायला लागेल तसं तसं ते हळूहळू हळू ते मन शुद्ध व्हायला लागतं. आपण नेहमी म्हणतो चित्तशुद्धी चित्तशुद्धी. याचा अर्थ असा की चित्त आपलं अशुद्ध आहे. अशुद्ध चित्त म्हणजे तरी काय, जरा काय झालं की रागावणं, मूड ऑफ, इकडनं तिकडं सरका म्हटलं झालं मूड ऑफ झाला. अमुक एक गोष्ट करायची आहे नको म्हटलं बिनसलं. क्षणाक्षणावर बिनसत असतं. आणि घरात 10 माणसं असली तर 10 माणसांचं बिन असणार, न 2 असलं तरी 2 माणसांचं बिन असणार. हे जे मनाचं चांचल्य आहे त्याला काही एक मॅच्युरिटीच नाही. मनाला विचारांची काही नाही, लगेच त्याच्या अधीन होतो. पाहिली वस्तू पाहिजे, लोभ, मोह, क्रोध या सगळ्याच्या अधीन जितका मनुष्य असतो ना तितका तो विकारग्रस्त मनुष्य असतो. आणि तो जर साधना करत असेल आणि साधक असेल तर हे सगळे विकार कमी 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 झाले पाहिजे. पूर्ण गेले असं म्हणत नाही, पण निदान आपल्या ताब्यात पाहिजे. जसं म्हणतात नदीला पाणी मर्यादेपर्यंत आलं ठीक आहे चाललेलं आहे, त्याच्या वर गेलं की आपण म्हणतो पूर आला सावधान. तसं थोडाशी इच्छा कामना आहे, थोडंसं काही आपल्याला राग थोडासा आहे, मर्यादेत ठीक आहे. पण ज्याचा उपद्रव जर दुसऱ्याला व्हायला लागला तर आपल्याला व्याप दुसऱ्याला व्याप, असं विकारग्रस्त मन होतं. तसं होता कामा नये. तेव्हा तरी रागावं लागतं आपल्याला घरामध्ये, पण ते रागावणं सुद्धा आपल्यासाठी रागावतो का त्याच्या कल्याणासाठी रागावतो ते बघितलं पाहिजे. आई वडिलांना मुलांवर रागावं लागतं का नाही, पण ते कशासाठी रागवतो ते आपणही बघावं. आपला हक्कच आहे म्हणून त्यांच्यावर रागवायचं नाही. माझी मुलं आहेत मी त्यांना बदलली, तुम्ही कोण विचारणार, असं जर म्हणायला गेलं तर ते बरोबर नाही. कशासाठी, काय हेतू, काय परमार्थामध्ये हेतू महत्वाचा आहे. कशासाठी तुम्ही काय करता तो हेतू त्या जीवाच्या कल्याणाचा आहे का तुमची झोप मोडली म्हणून तुम्ही त्याला बदलताय, विचार करायला. त्यामुळे हे जे मन काय विषय आपण म्हटलं ध्यानातून मन निर्मळ होतं. हां, पण ध्यानामधून अशा तऱ्हेनं विकार गेले पाहिजे, सहज शांत झालं पाहिजे. आणि हे सगळे जे पारमार्थिक गुण म्हटलेत ना आपण, हे सगळे पारमार्थिक गुण ह्याचाच अर्थ सगळे सात्विकता वाढली म्हणजे येणारे गुण आहेत. ते सत्वगुण वाढला पाहिजे. आपल्यामध्ये फार मोठा रजोगुण आहे, त्याच्या जोडीनं तमोगुण. सत्वगुण कुठेतरी शोधावा लागतो. तर साधनेमध्ये मुख्यतः जे आहे तर सत्वगुण वाढला पाहिजे आणि रजोगुण तमोगुण कमी केला पाहिजे. रजोगुण अजिबात जाऊन चालणार नाही. रजोगुण जर गेला तर कर्मच होणार नाही. करायचं तर आहे, पण काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कशासाठी करायचं आहे हा विवेक जागृत पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना विवेक जागृत. असं जर झालं तर मन आता आपण कसं होतंय मनाच्या ताब्यात आपण जातो आणि मग म्हणतो त्यावेळेला वाटलं माझ्या मनात मी बोलून गेले आता पश्चाताप होतो. म्हणजे मनाच्या ताब्यात आपण गेलो. त्याच्या उलट मन आपल्या ताब्यात पाहिजे की त्या मनाचा वापर आपल्याला कसा करायचा.
आता इथं रागावणं आवश्यक आहे, ठीक आहे रागवायचं, पण ते रागवताना पुन्हा लक्षात पाहिजे की तात्पुरतं रागावणं आहे. आता ही स्थिती यायला खरं सांगायचं म्हणजे गुणातीताची अवस्था यायला पाहिजे. पण तितकी जरी आली नाही तरी किमान पक्षी आपण जर जागरूक असू प्रत्येक गोष्टीमध्ये, तर प्रत्येक कृती करताना प्रत्येक शब्द बोलताना आपण विचारपूर्वक बोलू. हे बोललेलं बरोबर आहे का, हे केलेलं बरोबर आहे का, त्याच्यामध्ये मी स्वार्थाच्या पोटी तर करत नाही ना काही, त्याच्यासाठी दुसऱ्यासाठी काय करतोय ना, ही दृष्टी पाहिजे. परमार्थात ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यासाठी आपण ध्यान नाम ही साधना सांगितली, गीता ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन, याचा अर्थ देखील तेच आहे की काय मी करायचं आहे, काय टाकायचं आहे, डूज अँड डोंट्स, हे करायचं आहे, हे करायचं नाही, सारखं आपल्या डोळ्यासमोर त्याचा विचार आणि चिंतन व्हायला पाहिजे. पुढे विकार शून्य अवस्था, हा. काम क्रोधादी विकार, हा. भूत भविष्याचे चिंतन, हा. सर्व बंद, तथापि आत जागृत. हा, फार मोठी स्थिती आहे. विकाररहित अवस्था 12 वर्ष 24 वर्ष जायला लागतात साधना करायला लागल्यानंतर, ते देखील सद्गुरू भेटले तर अशी अशी विकाररहित अवस्था हळूहळू हळूहळू प्रयत्नाने आला पाहिजे. त्याच्यासाठी रोज आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे, काय झालं आपलं बरोबर का चूक. विकाररहित अवस्था, पुढे काय, विकार शून्य अवस्था, हा. काम क्रोधादी विकार हा. आणि भूत हा, भविष्याचे आता दुसरा जो सांगितलं कामक्रोधादी विकार कमी करायचे. वास्तविक खरं म्हणजे हे सगळं आपल्यासाठी आहे. हे विकार कमी करणं सुद्धा दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी. आपले जरी विकार कमी झाले तर खरंच आपल्याला शांती लागते, शांत वाटतं, बरं वाटतं, समाधान वाटतं. म्हणजे परमार्थात असं आहे की परमार्थ जर केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्यालाही आनंद आहे, आपल्यालाही आनंद आहे, अशी परिस्थिती आहे. आणि स्वार्थामध्ये दुसऱ्याचं घेऊन आपल्याला आनंद आहे, त्याच्या खिशात आपल्या खिशात आले की बरोबर, असं परमार्थात नाही. मग परमार्थ हा सर्वांच्या दृष्टीनं जास्त उपयोगी गोष्ट आहे. आणि त्या परमार्थावर अधिष्ठितच संसार असेल तर खऱ्या अर्थाने समाधानाचा, शांतीचा होऊ शकतो. आता दुसरं जे सांगितलं भूत भविष्याचा विचार, भूत भविष्याचा विचार इथं सुद्धा थोडा खोलात जाऊन आपण असा विचार करायला पाहिजे. मुळात जर आपण एक भूमिका स्पष्ट केली परमार्थामध्ये की देह वेगळा आणि आत्मा वेगळा, असं पहिले एकदा 2 भागच पाडून टाका. देह मन बुद्धी एका बाजूला आणि आत्मा एका बाजूला. आता भूत आणि भविष्य हा जो विचार आहे हा कुणाला आहे, आत्म्याला आहे का? आत्म्याला भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, ते काही नाही आहे. म्हणजे मग हे जे सगळं आहे हे आहे कुणाला, देहाच्या पातळीवर. म्हणजे जोपर्यंत आपण देहाच्या पातळीवर मी देह आहे, हे माझं आहे, हे मला आहे असा विचार जोपर्यंत करतो आहे तोपर्यंत भूतकाळात काय घडलं, भविष्य काळात माझं कसं होणार आहे त्याची चिंता वगैरे वगैरे सगळं आलं, बरोबर. पण जर आपण बोधात राहायचं ठरवलं की मी आत्मा आहे, मी देह नाही, मग भूत भविष्याचा विचार करण्याचं काही कारण नाही. भूत जे आहे ते तर आपल्या हातातलं नाही, गेलं आता निघून. फार तर एकदा समजून घ्यावं काय चुकलं आपलं, पुढं काय करायचं नाही ते समजून घ्यावं, तेवढं तिथं थांबावं. आणि भविष्याच्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं आपण जे पेरलेलं असेल ते उगवत असतं. त्यामुळे आत्तापर्यंतच्या जीवनात आपण काय केलं, स्वतःसाठी जगलो का दुसऱ्यासाठी जगलो का, काय केलं जे असेल चांगलं वाईट, त्याचा परिणाम आपल्याला भविष्याच्या जीवनात दिसणार आहे. आता ते भविष्य बदलणं हे आपल्या हातात नसलं तरी त्या भविष्याचा सुद्धा स्वीकार आपण कसा करू शकतो हे आपण विचाराने ठरवू शकतो. की असं असे एखादी गोष्ट घडत असतात, घडण्या वेड्या वाकड्या घटना घडत असतात, आर्थिक असतात, मानसिक असतात, कौटुंबिक असतात. आपण केव्हा तरी 12 वर्षापूर्वी कोणाला तरी बोललेलो असतो, तो भविष्यात आपल्या पुढे येऊन उभं राहतो आणि त्यावेळेला तुम्ही मला असं म्हणला होता, आता मी बघून घेईन तुमचं. आलं समोर, कशामुळे आलं, तुमच्याचमुळे आलेलं आहे ते पुढे. त्यालाच आपण प्रारब्ध शब्द वापरतात, भोग भोगायला पाहिजे, आपणच केले. प्रारब्ध देखील आपल्याच कर्माने आपण बनवलेलं असतं. ते आपल्या पुढे आता येऊन उभं राहिल्यानंतर आपण जर मग आता साधना करत असलो तर आपण ते शांतपणे असं घेतो की माझ्याच कर्माचं हे फळ आहे, हे मला आता शांतपणाने स्वीकारलं पाहिजे.
ते स्वीकारत असताना जर मी परमेश्वराची उपासना करत असेल तर त्याच्याकडून मला धैर्य मिळेल, त्याच्याकडून मला मार्गदर्शन मिळेल. किंवा जर कोणी संत सद्गुरू भेटले असतील तर तेही तुम्हाला सांगतील ह्याच्यातून मार्ग काढायचा. आणि आपण जर साधना नेमकी करत असलो तर आपल्याला सगळं एक मिळू शकेल. तेव्हा भूत आणि भविष्याचा विचार करताना सुद्धा मी म्हटलं तसं आपला बोध जसा बदलत जाईल तसं त्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघायचं ते आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून संत पहा तुम्ही, कुठलीही मोठी गोष्ट घटना घडली तरी ते कधी असे पटवून झालेत आणि काय भयंकर त्यांना झालं असं काय नाही, असं झालं ठीक आहे, असं झालं ठीक आहे, त्यांना माहिती असं 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 व्हायचं आहे. त्यामुळे जे असेल ते आनंदाने ॲक्सेप्ट करण्याची किंवा त्याला कशा तऱ्हेने आपण तोंड द्यायचं अशा पद्धतीने शांत असतात. ही स्थिती सामान्य माणसालाही साधनेने प्राप्त करून घेता येते. ती आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तुम्ही जरा घरी तिघी इकडे सरका, नाही ते पुरुष मंडळी सगळी मला झाकली जातात. आपण जरा पुढे आलात तरी चालेल ना सर, तिकडे सरका घेऊन तू बाळावर जा, तिकडे जा. ते आपले स्वरूप सच्चिदानंद, त्या ठिकाणी फक्त शांती, आनंद आणि समाधान. आता मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण अध्यात्माचा विषय हा जास्त गुंतागुंतीचा करायचा नाही, स्पष्ट करायचं. चटकन लोकांना नाही का ते काय बोलले व डोक्यावरून गेलं आपल्या असं म्हटलं तर काही उपयोग नाही. आपल्याला नेमकं काय करता येईल त्यावर. आता जसं 2 गोष्टी सांगितल्या की देह मन बुद्धी एका बाजूला, आत्मा एका बाजूला. आपण देहाच्या ठिकाणी मी म्हणून बसलेलो आहोत. मी, माझं, मला, माझी मन, माझं बुद्धी, माझं अंक तंक. आणि हे जोवर आपण बसलेलो आहोत तर आपल्याला सुख दुःख अंक तंक सगळं आलं. पण जर आपण तो मी याचा अर्थ जीव, मध्ये जीव आहे, एकीकडे देह आहे एकीकडे आत्मा आहे. आणि हा जीव जो मध्ये आहे तो वस्तुतः आत्मा आहे, ब्रह्म आहे. पण तो अज्ञानाने खाली सरकला. एखादा राजाचा हे असावा आणि चुकावा कुठेतरी जत्रेमध्ये खाली यावा, तसा तो खाली आला आणि तो देहाला मी म्हणायला लागला, म्हणून गोंधळ सुरू झाला. संत भेटले की सांगतात देह तू नाहीस, तू आत्मा आहेस. काय त्वमसि महावाक्याचा उपदेश ते करतात. अरे तू देह नाही आहेस, तू आत्मा आहेस. आता मी जर आत्मा असेल तर बाकीच्या गोष्टी आता काय वाचल्या आपण, आपलं स्वरूप सच्चिदानंद, माझं स्वरूप आत्मा हा सच्चित आनंद आहे. त्या ठिकाणी फक्त शांती, आनंद, समाधान. आणि त्याचं स्वरूप कसं आहे, शांती. तुम्हाला शांती हवी ना, तिथं बसा. आनंद हवा का, तिथं बसा. त्या स्वरूपाच्या ठिकाणी तोच मी आहे असं म्हणून जर तुम्ही पक्के बसलात तर तुम्हाला खरी शांती. आता कशी शांती, सकाळी उठल्यावर शांती आहे, मनाजवळ चहा मिळाला नाही की झाली, शांती संपली. इतकी ती अशी लवचिक आहे की मनाजोगी गोष्ट झाली की शांती संपली, समाधान संपलं, आनंद संपला. आणि जो कोणी त्या ठिकाणी बसत असेल त्याची शांती, आनंद, समाधान कधीही ढळत नाही. त्याला थोडं व्यवहारातलं उदाहरण घेऊ आपण. आपण आता घरात बसलेलो आहोत, बाहेर पाऊस पडतो का ऊन आहे का थंडी आहे काही संबंध नाही आपल्याला. आपण आपल्या ठिकाणी बसलेलो आहोत. बाहेर पडला की विचार करायला लागतो, पाऊस पडतोय का, ऊन लागणार आहे का वगैरे. तसं देहाच्या पातळीवर आलात की हा सगळा गोंधळ आला असतो. आणि मी आत्मा आहे अशा बोधावर जर पक्के बसलात त्या ठिकाणी तर एकच राहील, फक्त आनंद. म्हणून संत जर एकमेकांना भेटले तरी विचारतात कसं काय आहे, स्वामी यांच्याकडे यायची पुष्कळ मंडळी अशी, कसं काय, सच्चिदानंद, एकच शब्द आहे. कसं काय आहे, आनंद आहे. त्याचं कारण त्यांना माहिती आहे बाहेरच्या बाजूला आहेच सुख दुःखाचं जे काय तर चालू आहे सगळं. पण मी कसा आहे असं विचारा तुम्ही, त्या ठिकाणी असल्यामुळे मी आनंदात आहे. आता हा आनंद सगळ्यांना आहे, खरं म्हणजे प्रत्येकाजवळ आहे, आत आहे. आनंदाचा झरा आत आहे. पण आपण कधी डोळे मिटून आतमध्ये त्याचा शोधच घेतला नाही. 4 डोळे उघडून बाहेर बघत, बाहेर सगळा गोंधळच आहे. कधी चांगलं वाटतं कधी वाईट वाटतं. बाहेर ऐकायला गेलं तर सगळा गोंधळच आहे. मग बाहेरचं जग हे पालटणं हे फारसं आपल्या हातात नाही. थोड्याफार प्रमाणात आपण प्रयत्न करतो प्रत्येकजण काय ते. पण तुम्हाला त्याही स्थितीत जर आनंद हवा असेल, अंतर्मुख व्हा, बसा, हात तुम्हाला तो सापडेल. त्यामुळे सामान्य मनुष्य, साधक आणि संत यांच्यात हा फरक आहे. संतांना तो आनंद अखंड असतो, साधकाला तो आनंद कमी जास्त असतो.
पण ऐकलेलं असतं कुठेतरी किंवा साधना करत असेल तर त्याला तो चुणूकही मिळालेली असते ध्यानामध्ये, नामामध्ये. ह्या सगळ्या गोष्टीपासून क्षणभर का विना त्याचा विसर पडलेला आहे. ती चुणूक लहान मुलाला जसं एखाद्या खाऊचा खण दिला की त्याला ते आवडते, ती पुन्हा तशी ध्यानाची जर गोडी लागली तर पुन्हा पुन्हा तो आनंद घ्यायला तो बघतो. ही साधकाची. सामान्य माणसाला ज्याला बद्ध म्हणतात त्याला हे काही माहितीच नसतं. त्यामुळे तो अखंड लहान असो मोठा असो म्हातारा असो रडगाणच गात असतो. अहो ते आज असं झालं, उद्या ते तसं झालं, परवा आता मुलगा ऐकत नाही, आता तर नातू ऐकत नाही. अहो ते तसेच असणार, त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे ते वागणार. तुम्ही त्यांच्यावर किती हेलकावे खाणार. ॲक्सेप्ट हिम हॅज ही इज. लहान मूल जन्माला येतं, आईला अगदी वाटत असतं गोरोपान गुलगुटी छान असं असावं. आता ते कसं असणार, जसे तुम्ही आहात तसा तो येणार जन्माला, मग ते जे येईल ते ॲक्सेप्ट हिम. तसं आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात त्यांना तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आता आलेली आहेत तुमच्या वाट्याला. प्रवास करताना आपल्याला शेजारी कोण बसावं आपल्या हातात नसतं. तिकीट आलेलं असतं त्याचा आत बसला शेजारी. मग प्रवास करताना तुम्ही त्याच्याशी जमवून घेतलं तर तुमचा प्रवास सुखकर होतो. बरं ज्याचं त्याचं स्टेशन आलं की तो उतरून जातो, तो विचारत नाही तुम्हाला उतरू का म्हणून, आता तुम्ही उतरून जाता. मग हा प्रवास जर सुखाचा व्हायचा असेल तर काय केलं असता, कोणत्याही परिस्थितीत आपला आनंद ढळता नाही का, शांती ढळता नाही का, ते सांगितलेलं आहे. मग काय वाचलं तू? आपलं स्वरूप सच्चिदानंद. आपलं स्वरूप सच्चिदानंद. त्या ठिकाणी फक्त शांती आनंद आणि समाधान. बस. तर ती जी स्थिती आहे ती स्थिती आपण पुन्हा पुन्हा मिळवायला पाहिजे. पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक मिळवायला पाहिजे आणि पुढे संतांची ती सहज अवस्था असते, त्यांना ते सहज असतं. पण पहिल्यांदा मात्र आपण मुद्दाम बसून ध्यानासाठी नामासाठी शांतपणे बसू. आपले सगळे उद्योग करायचे. आपण काही 24 तास ध्यानाला बसा असं कोणी सांगत नाही, ते करणारही नाही. पण दिवसाकाठी 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास तरी बाजूला काढून ही जी सच्चिदानंद स्थिती आहे, हे जे आपलं आत्म्याचं स्वरूप आहे तिथं आपण बसायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्या ठिकाणी देहाचा संबंध नाही, मनाचा नाही, बुद्धीचा नाही, जगाचा नाही, कुणाचा संबंध नाही. आता तुम्ही येण्यापूर्वी आम्ही हा विषय बोलत होतो, पुन्हा एकदा सांगते की गाढ झोपेमध्ये आपली ती स्थिती असते, कशाचाही संबंध नसतो आपल्याला, पूर्ण सगळ्याचा विसर पडलेला असतो. आणि ती गाढ झोप आपल्याला किती आनंद देते. थोडा वेळ जरी आली तरी आपल्याला अत्यंत आनंद, काय छान झोप लागली बा. कारण काय झालं, त्याचं कारण त्यावेळेला तुम्ही देहापासून सुटलेलं होता, विश्वापासून सुटलेला होता, तुम्ही पूर्ण तुमच्या स्वरूपात होता. पण स्वरूपात जरी होतात तरी त्या ठिकाणी मन प्रकृतीत लीन झालेला असल्यामुळे तो आनंद त्यावेळेला तुम्हाला कळला नाही. बघा नाही, जागा झाल्यानंतर म्हटलं. पण ध्यानामध्ये जर ते मन स्वरूपात लीन झालं तर त्या क्षणाला तुम्ही तो आनंद भोगू शकता. पण तुम्ही जागे आहात, तिथे झोपेल नाही आहे. बघा मी काय म्हणते लक्षात येते. तर झोपेतली न्यायची ती ही स्थिती. आणखीन एक गोष्ट आता सांगितली त्याप्रमाणे स्वरूपात मन लीन होत गेलं तर हळूहळू मनाचे विकार कमी होतात. विकार आणि विचार देखील. खरं म्हणजे आपण पूर्वीच विचार करत बसतो, काही कारण नसतं. ते असं झालं तर ते तसं, काही तुमच्या मनाप्रमाणे होईल असं सांगता येत नाही. जे जसं घडायचं असतं तसं घडतं. पण आपले चिंतन किती, कोणी बाहेर गेलं तरी घरी येईपर्यंत चिंता, घरी असले तरी बाहेर का जात नाही म्हणून चिंता, सगळ्या चिंताच सारखं. आपण बघा बसल्यानंतर आपण 5 मिनिटांनी विचार करावा की 5 मिनिटं आपण काय करत होतो. काय नाही, विचारच करत होतो. ऑफिसचा तरी असेल, मुलांचा तरी असेल, संसाराचा तरी असेल, ते अमकी बँक कोसळली का तमकी ह्याच्यामध्ये झालं, आपलं काही जात नसतं त्याच्यामध्ये, काही गेलेलं नसतं, तरी आपल्याला चिंता कसं काय होईल जगाचं. आता तुम्हाला काय करायचं आहे का त्याच्याशी, तरी मनाला अशी एक वाईट सवय आहे, उगीच नसत्या गोष्टीचं चिंतन करत राहायचं. आणि जितका मनुष्य जास्त चिंतन करणारा असेल तितका तो त्या मनामध्ये गुरफटला जातो. म्हणून परमार्थात सुद्धा ध्यान नामाबरोबर अंडरस्टँडिंग फार महत्वाचं. समजून घेतलं पाहिजे नेमकं काय आहे, काय करायचं आणि काय व्हायला पाहिजे. हे जर आपल्याला नेमकं समजलं तर त्या दिशेने आपलं हे केलं असता इथं पोचतो. आता आपण इथं आहोत, आपल्याला इथं पोचायचं आहे, जाण्याचा हा मार्ग आहे. आणि इथं जाण्याचं म्हणजे चालायचं नाही आहे. गावातून आम्ही आज इथं आलो तर चालत यायचं नाही, आपल्याच ठिकाणी बसून आतच
आपण ते समजून घ्यायचं की काय होत आहे आणि काय व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने जर केलं तर लक्षात येईल की मी सच्चिदानंद स्वरूप आहे. नुसतं असा जरी आपण लक्षात ठेवलं मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मग आड काय येत आहे? आड येत आहे ते मन. मग मनाचं काय कर? त्यासाठी साधना. जे आड येत आहे मन ते दूर करण्यासाठी साधना. मग ती सांगा गीतेने सांगितले, ज्ञानेश्वरीने सांगितल्या, दासबोधने सगळ्या संतांनी सांगितलं त्याप्रमाणे साधना करा. मन बाजूला करा. आनंद आहेच. विहिरीमध्ये झरा आहेच, निर्माण नाही करायचा. त्याच्यावरची माती जी आहे ती तुम्ही काढा, झरा आपोआप येतो. तसा आपण सच्चिदानंद आहोतच. आता निर्माण नाही करायचं काही. त्याच्या आड जे मनाचे विचार विकार येत आहेत हे पूर्ण थांबवा. की स्वयमेव आविर्भवती. आपोआप तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल. तुम्हाला कळलं की मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी तोच आहे. काय वही तो आहे सांग. त्याच्यात अँबिग्युअस काय आहे, गोंधळ काय आहे, स्पष्ट आहे सगळं. त्याच्यामध्ये काही गोंधळ नाही. पण हे समजून घेतलं पाहिजे आणि करायला पाहिजे. पुढचा काय विचार आहे? बाहेरचे सर्व विचार, हा, अनावश्यक गोष्टी, चर्चा, वाचन सर्व बंद. आपल्याला जर अंतर मग तुम्हाला बसायला लागेल ते बरं. आपल्याला अंतर्मुख जर व्हायचं असेल, आता जसं आपल्याला घरी जर यायचं असेल तर बाहेरचं सगळं जाणं कमी केलं पाहिजे. तशा घरी कसे येणार? आता काय झालेलं आहे, जीव घरी बसण्याच्या ऐवजी, स्वरूपात बसण्याच्या ऐवजी जन्म जन्म बाहेर भटकतो. जन्म जन्म ह्या जन्म नव्हे, बाहेरच गोष्टी सारखा एक्स्ट्रोवर्ट झालेला. हे झालं, ते झालं, ते झालं. आपण सर नुसते बसलं तरी स्वस्त बसत नाही. लगेच ते वर्तमानपत्र तरी उडायचं, टी व्ही तरी ऑन करायचा. शेजारच्या राजाभाऊ काय म्हणतात, तिकडले गोपाळराव काय म्हणतात. स्वस्त बसणार नाही एका ठिकाणी. जर का तो स्वस्त बसेल, अंतर्मुख होईल तर त्याच्या लक्षात येईल खरं आतच तो सगळं आहे. पण त्याच्यासाठी ही बहिर्मुख करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कमी करायला पाहिजे. सर्व बंद करायला पाहिजेत असं म्हणत नाही, पण त्या सुद्धा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी जर आपली हळूहळू बदलली तर त्याच्यावर इतकी चर्चा करण्याजवळ काही नसतं. घरात सुद्धा साधं बघा, उठल्यापासून ठरलेल्या गोष्टी आपण करायच्या असतात. भगिनीने साळावीक स्वयंपाक काय अमका तमका, तर तोंडाची टकळी सारखी सुरूच बघा. ह्याने एक बोलायचं, तिने एक बोलायचं, मुलाने एक बोलायचं. काय आहे त्याच्यामध्ये बोलण्याजोगं? ज्यांनी तिने आपापली कामं मौनात राहायचं, आपापली कामं करायची, उत्तम तऱ्हेने करायची, संपलं. त्याने अभ्यास करायचा, याने आपली नोकरी धंदा करायचा, तिने गृहिणीचं काम करायचं. त्यात बोलण्याजोगं काय? पण माणसाला गप्प बसवतच नाही. सारखं सुरू असतं, उठल्यापासून सुरू. अवांतर गोष्टीची चर्चा. आपला काही संबंध नसला तरी शेजारच्या घरात तुम्हाला कळलं का हो, त्या आमच्याच्या घरात आता तुम्हाला काही कर्तव्य आहे का? तुम्ही जाऊन मदत करणार आहात का? जरूर करा. दुसऱ्याची पर्वा नाही असं नाहीये, दुसऱ्याचा विचार जरूर करावा. पण काही करणार असलो तर काहीच न करता नुसती आपली जेवणाच्या टेबलावर चर्चा करायची. पंतप्रधानांचं काय बरोबर झालं, परराष्ट्र मंत्र्यांचं काय चुकलं, आपण काय करायला पाहिजे, आपण ढिम्म इथून तिथं हलणार देखील नाही, नुसत्या चर्चा करणार. आणि काय मिळतं? काहीच नाही. उलट काय होतं, आणखीन एक गोष्ट त्याच्यात पॉझिटिव्ह पॉईंट म्हणून सांगते. उलट काय होतं तर जीव ह्या क्षुद्र गोष्टींच्या मागं लागल्यामुळे तो आणखीन क्षुद्र बनतो. एक महत्वाचा विचार आता डोक्यात आलेला आहे, पुन्हा तुम्ही सांगा. आणि तो जीव जर का आत्म्याच्या दिशेनं प्रवास करायला लागला तर आत्मा म्हणजे परमात्माच असल्यामुळे त्या जीवाला जे आत्मिक सामर्थ्य प्राप्त होत जातं त्या सामर्थ्याने तो अनेक गोष्टी पुढे करू शकतो. जसे संत करतात. संत करताना तुम्हाला दिसणार नाही, प्रत्यक्ष ते उचलून कुठे गेले असं दिसणार नाही, पण बसल्या जागेला अनेक गोष्टीची उलथापालथ किंवा अनेक व्यक्तींच्या जीवनात किंवा अनेक गोष्टी ते करू शकतात. त्याचं कारण त्यांना ते सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. ते देहापुरते संकुचित न राहता व्यापक झालेले असतात. त्यामुळे इथून जसा तुम्ही अमेरिकेत लावला मोबाईल की तिथं ऐकू येतो चंद्रावर मंगळावर
तसं त्यांना तो मोबाईलही लागत नाही. त्यांच्या मनाचीच त्यांची जी जीवाची स्थिती इतकी व्यापक झालेली असते की त्यांच्या मनात जर आलं एखाद्याचं कल्याण व्हावं, असं व्हावं, तर ते बसल्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. हे सामर्थ्य तो जीव आपल्या साधनेने कमवू शकतो. पण ते करायच्या ऐवजी आपण भलत्याच गोष्टी करत राहतो. त्यामुळे जो जीव समर्थ बनला, कारण सगळे संत जर बघितले तर आपल्यासारखेच होते, माणसासारखेच होते जन्माला आले तेव्हा, परंतु त्या जीवावर जे संस्कार झालेले होते त्याच्यात त्यांनी ह्या जन्मामध्ये जी साधना केली त्यामुळे ते लहान वयातच पूर्ण झाले आणि सगळ्या जगाच्या उद्धाराला उभे राहिले. बघा मी काय म्हणतो, पटतंय का? म्हणजे आपल्या जवळच आहे, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकल अशी भलत्या गोष्टीच्या मागे तू लागलेला आहेस. जसं त्यांनी म्हटलं आहे, समर्थाने म्हटलंय, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, खालीच जमिनीमध्ये द्रव्य आहे, हा वर बसलाय उपाशी. का उपाशी? खाली द्रव्य आहे माहितीच नाही. तसं हा आनंदाच्या शोधासाठी फिरतोय, सिनेमाला जाऊन बघतोय, टीव्ही लावून बघतोय, कुठे गाण्याला जाऊन बघतोय. कशासाठी? आनंद घेण्यासाठी. अरे बाबा, आनंद तुझ्या जवळ आहे, त्या आनंद घेण्यासाठी फिरतोयस कुठे तू? कारण जो काही आनंद आपण विषयात घेतो असं म्हणतो, तो आतलाच आनंद ते विषयाच्या अंगाने घेत असतो. आणि आपल्याला वाटतं त्या विषयातून आनंद मिळाला, ते विषयातून आनंद नाही आहे. उत्तम गाणं चाललंय, पण तुम्ही आज जर काही तुमच्यावर एखादी वाईट घटना घडली असेल तर तेच गाणं देखील तुम्हाला ऐकवत नाही. जेवायला बसलात आणि वाईट बातमी आली, उत्तम गेलेलं जेवण आपण सारून बाजूला होतो, त्याचं कारण ते आनंद त्या पदार्थात होता का तुमच्यात होता? तुमच्यात आनंद आहे ना. तसा जर त्याला आनंद मिळाला, त्याला तर तो झोपडीत राहिला काय, राजवाड्यात राहिला काय, त्याचा आनंद त्याच्याजवळ आहे. मग असं असून आपण आनंद घेत का नाही? माहितीच नाही, कोणी सांगणारं भेटलं नाही, आपल्याला मिळालं नाही. कालच एका ठिकाणी कुणाला तरी बोलायचं होतं म्हणून सहज माझं त्याच्यावर चिंतन झालं आणि त्याच्यात मी सांगितलं योग ह्याच्यावर काहीतरी बोलायचं याचा विचारायला. त्यावर मी म्हटलं योग, अध्यात्म ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही आपल्याला नवीन नाही आहेत, अनादिकालापासून आपल्याला हे सांगितलेले आहेत, परंतु आपल्याला त्याचा विसर पडला आहे. मध्ये जी काही शेकडो वर्षे पारतंत्र्याची आक्रमणं झाली त्याच्यामध्ये ते सगळं बाजूला गेलेलं आहे. ते आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत झगडण्यामध्ये गेलो, त्याच्यानंतर ते मिळाल्यावर एकदम रिलॅक्स झाल्यासारखे झालो, एक दोन पिढ्या नुसत्या गेल्या आणि आता लक्षात यायला लागल्या माणसाच्या की घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसे म्हणजे लाख लाख रुपये पगार घेत आहेत, तरी देखील काही झोप नाही, सुखाने. म्हणून परदेशचे लोक इथं चौकशी करायला येतात की तुमच्याकडे काय अध्यात्म काय सांगितलं ते सांगा. म्हणजे हा अध्यात्म सुद्धा जेव्हा परदेशातून येईल, फॉरेन रिटर्न, तेव्हा आपल्याला त्याचं महत्व वाटायला लागेल, तो पण वाटणार नाही असं दिसतं. पण आपल्याकडे आहे मुळात. आणि आता या 25-30 वर्षात थोडी जागृती निर्माण झालेली आहे की काय हा योग, काय प्रकार आहे. मग योग म्हटल्यानंतर पण योगासनच करायला लागले, त्याच्यातच मागं लागले. ठीक आहे, पण योगासनं जरी झाली तरी देहापुरती, देह चांगला ठेवतील, पुढची जी धारणा ध्यान समाधी आहे तिथं जर गेला नाही तर ह्याला अर्थ नाही. मग योगासन काय बाकीचे व्यायाम करून, आज तगडी मंडळी आहेत ना आपल्यापेक्षा उंचीनं 6-6 फूट 6-6.5 फूट मंडळी आहे, तब्येत चांगली आहे, बुद्धी तर आपल्यापेक्षा गुंडाळून टाकेल अशी बुद्धी आहे, पण चालली आहे कुठल्या दिशेनं? त्या मनबुद्धीला जर सुसंस्कार नसतील तर सगळे विध्वंस करतायत. आज त्याच्यासाठी त्या मनाला सुसंस्कारित करण्यासाठी, ती मनबुद्धी दुसऱ्याच्या हितासाठी वापरण्यासाठी हा अध्यात्म विचार आवश्यक आहे. की त्याच्यात जे सांगितलं आहे स्वतःसाठी नाही, इतरांच्या हितासाठी जगायचं. आपण विचार करून बघा, आपण आपल्यापुरतं जगतो का दुसऱ्यासाठी जगतो? किती गोष्ट आपण दुसऱ्यासाठी म्हणून करतो, विचार करायला पाहिजे. बरं, जे कोणी करतायत आज समाजसेवा म्हणून करतायत, देशसेवा म्हणून करतायत, अध्यात्माचा पाया नाही, हा विचारच नाही. त्यामुळे तिकडे सगळा गोंधळच चाललेला आहे. परमार्थाच्या प्रांतात सुद्धा काही मंडळींना वाटलं हे क्षेत्रवर आहे, हल्ली जरा चलती आहे, इकडे घुसले त्याच्यात. हा, मग हे करतायत ते करतायत, लाख लाख लोक जमवायचे,
मांडव घालायचे, त्याच्यावरती प्रवचन करायचे, पैसे जमवायचे आणि त्याचे कुठेतरी गोंधळ बाहेर येतो. असा परमार्थ विषय नाही आहे हा. वैयक्तिक साधना एक एक व्यक्ती घडवायची आहे त्या विचारांची, आणि तशी व्यक्ती घडवून ते निरनिराळ्या क्षेत्रात कामाला गेली पाहिजे. ही संस्था आहे ना, इथं ह्या तऱ्हेची मंडळी आहेत. निष्काम कर्म झालं पाहिजे, कर्मयोगाचं आचरण त्या संस्थेत करा, स्वतःचं जीवन उद्धरा आणि ते कार्य करा. हे जे काही बेसिक सांगणं आहे ना, ते जाऊन त्याचाही सगळा मोठा गोंधळच गोंधळ झालेला. मग आता म्हणतात तसं कुठेपासून सुधारणार? मग शेवटी सांगायला लागतं 2, 5, 10 काय मंडळी येते तिथून सुरुवात करा, आपल्यापासून सुरुवात करा. आपले जीवन असं आदर्श बनवा की ज्या योगे लोकांना असं वाटलं पाहिजे की असं जीवन पाहिजे. आणि लोकांना म्हणजे सगळ्यांना वाटणार नाही, ही लक्षात घ्या. संत देखील झाले, त्यांना वेडे म्हणणारे लोक झाले, त्याही काळी झाले, आताही झाले. ते ना वेडे आहेत ते, त्याचं कारण हे ज्या पद्धतीनं वागतात ना तसे ते वागत नाहीत. त्यांना स्वार्थ वगैरे काही कळत नाही. असं वागून चालतं का जगात? अहो लबाडावर दुबाडावरच लागतं, लोकांना घ्यावंच लागतं, ते भ्रष्टाचार करावाच लागतो. आणि ह्या गोष्टीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं, खाणं पिणं हे ते अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण होत आहे. त्याला प्रतिष्ठा देत आहेत. अहो लागतंच हे करायला सगळं, 4 लोकात वावरायचं चांगलं आहे. आणि ते मुलांना शिकवलं जातं पुढच्या पिढीला, अरे तुला लोकात वावरायचं तर तुला हे सगळं शिकायला पाहिजे. आणि मग पहिली जी कल्पना आहे सगळी ती कल्पना म्हणजे जे नीतीच्या कल्पना, धर्माच्या कल्पना. धर्माचा अवडंबर नको आहे, वृत्ती, आपली वृत्ती काय बनते ते बघायला पाहिजे. मनाची वृत्ती काय म्हणते तुमची? सगळ्या हे जे नियम घालते कशासाठी? त्या माणसाची वृत्ती कशी बनते. रस्त्यात जरी पैसा पडला तरी तो माझा नाही ना, मी हात लावायचा नाही आहे. ऑफिसमधले कागद, पेन्सिली, टेलिफोन तुमच्यासाठी नाही येते. तुमचं असेल तर घरी जाऊन करा, काय जे असेल तिथलं नाही वापरायचं. आता म्हणजे मी तर आहेच, माझे नातेवाईक, आणखी कोणी, सगळ्यांचं सगळं बरं चाललंय ना, ही जी वृत्ती. आणि हलवायचं घरावर तुळशीपत्र, आपलं काहीच जात नाही आहे. हे जे सगळा समाज असा किडका होत चाललेला आहे, नासत चाललेला आहे, ह्याला जर सुधारायचं असेल तर हा पाया पहिला जीवनाला दिला पाहिजे. आणि ते सुद्धा असं नुसतं मास प्रोडक्शन होणार नाही, एक एक व्यक्ती घडवली गेली पाहिजे. ते मुख्यतः आहे अध्यात्माचं सांगणं आहे. पुढे काय विचार? जास्तीत जास्त एकांत. हा पुढे लोकांतात असूनही एकांत. हा, आपण चिंतन करतच नाही. मुळे जरा 5-10 मिनिटं बसून चिंतन करावं नुसतं, की बघ काय माझं जीवन आहे, मी काय करतोय, काय करायला पाहिजे. वेळच नाही आम्हाला, वेळच काय नाही आहे. त्या वेळातून वेळ काढून जरा चिंतन करा, एकांतात चिंतन करावं. आणि पुढे मग लोकांतात देखील एकांत साधता आला पाहिजे. गाडीतून चाललेला आहे, प्रवासी खूप खेचून भरलेले, तरी देखील आपण हा विचार करतोय की नाही, त्या लोकांतात देखील आपण एकांत घेऊ शकतो का नाही, ती सवय केली पाहिजे. आणि एक साधी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण इतरांना विचारत बसतो सल्ले, तुझं म्हणणं काय, तुझं. अहो आत तो बसलेला आहे, त्याला सल्ला विचारतो का आपण? त्याच्याशी कधी आपण संवाद साधला का? टेलिफोन त्याला जोडला का कधी? एकांतात बसून त्याला विचारलं का किंवा मी हे करतोय बरोबर आहे का, काही चुकतंय का माझं? आणि मी अनुभव सांगते, तुम्ही त्याच्याशी संवाद साधा, तो सारखा तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, पण आपण त्याचं अस्तित्व मानतच नाही. देव जरी मानत असलो तरी देव देवाऱ्यात, त्याला फुलं बिलं घातली की जाताना आपण देवा घरी ठेवून आपण जातो. वस्तुताई बरोबर आहे का तो आपल्या बरोबर आहे? त्याचं भान आहे का आपल्याला? की त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांशिवाय, अगदी पत्नी मुलं जरी असली तरी त्यांच्याशिवाय आपण राहू शकतो, पण भगवंताशिवाय राहू शकतो का आपण? त्याच्याच अधिष्ठानावर देह चाललेला आहे ना. मग प्रत्येक ठिकाणी जर तो तुमच्या बरोबर आहे असा भाव असेल तर प्रत्येक कृती करताना, प्रत्येक विचार करताना तो आपल्याकडे पाहतोय याची जाणीव आहे का आपल्याला? जर ती जाणीव असेल तर तुमच्यातनं वेडेवाकडे होणारच नाही, वेडेवाकडे बोललं जाणार नाही, कृती होणार नाही, दुसऱ्याला दुखावलं जाणार नाही. कारण दुसऱ्याला दुखावताना सच्यात तो आहे, त्याला आपण दुखावतो, त्याची जाणीव आहे का आपल्याला? त्यामुळे हे भान सारखं पाहिजे
आणि त्याचंच चिंतन. म्हणून गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ सुद्धा नुसती पारायण करायची नाही आहेत, त्याची नुसती श्लोकपाठ म्हणून काही होणार नाही आहे. त्यात जे सांगितलेलं आहे त्या प्रत्येक शब्दावर आपलं चिंतन घडलं पाहिजे की काय म्हटलंय त्याने, हा शब्द कशासाठी वापरला. प्रत्यक्ष भगवंत सांगून राहिलेले आहेत ना ते काय आपलं जाता येता कोणी रामभाऊ म्हणाले आणि गोपाळराव म्हणाले असं काय आहे. तुम्ही तरी भगवंत सांगतायत, त्याला महत्व असलं पाहिजे. आपल्याला कळत नाही हा आपला दोष आहे, त्याच्यात चूक संभवत नाही. विचार करा, नाही कळलं तर जाणत्याबरोबर समजून घ्या काय म्हणतात ह्याच्यामध्ये भगवंत काय सांगितलं आपण, असं विचार करा. त्यामुळे परमार्थामध्ये एकांत अत्यंत आवश्यक आहे. आणि पुढे पुढे हळूहळू लोकांतात देखील एकांत आपल्याला मिळवता आला पाहिजे. आणि ह्या एकांतामध्ये मग फक्त आपण आणि परमेश्वरच असतो. आणि खरं सांगायचं म्हणजे आपण आणि परमेश्वर असता असता सुद्धा आपण संपून जातो आणि मग फक्त परमेश्वरच होतो. असे संत होतात. मग संत म्हणजे परमेश्वर. मात्र ते संत पाहिजेत, सोकॉल्ड संत उपयोगी नाही. संतांसारखे दिसतात का, वर्ण कपडे कुठले आहेत त्यांचे, वेश काय, असं नाही. संतांची लक्षणं स्पष्ट सांगितलेली आहेत. तसं जर असेल तर त्यांच्या रूपाने भगवंतच वावरत असतो. आणि संत नाहीत विश्वामध्ये असं कधी होणार नाही. विश्व जे चाललं आहे ते अशी जी संत मंडळी कुठं कुठं आहेत त्याच्यावरच जगाचा काळा चाललेला आहे. त्याचं प्रमाण जर वाढलं संतांचं तर समाजामध्ये जास्त सुस्थिरता येईल. त्याच्या उलट जर प्रमाण वाढलं आसुरी संपत्तीचं तर सगळे अशी अवस्था आहे. ते रामाच्या काळी झालं, कृष्णाच्या काळी झालं, त्यावेळेला पुन्हा त्यांना अवतार घेऊन ते सगळे संपावे लागले. पण पुन्हा ती वृत्ती कायमच आहे. रावण गेला तरी रावणाची वृत्ती आहे. आज हे बघतोच आहे आपण, वृत्ती संपलेली नाही. पण त्याला कुठेतरी मर्यादा घालण्याचं काम हे विचार करत असतात, संत साधक मंडळी करत असतात. म्हणून हे करायला पाहिजे. पुढे काय मन इंद्रियातून आत गेले की इंद्रिय असूनही त्या काळात विषयांचे ग्रहण नाही असा प्रयत्न करणे. मन, विषय आणि इंद्रिय. बघा, इंद्रिय म्हणजे काय, डोळे बघतात. समजा एखादी वस्तू आहे बघायची, आपण एखादं बघत असलं पण मन जर डोळ्यात नसेल तर रस्त्याने जाताना म्हणतो अहो पाहिलं नाही, अहो समोरून गेलं तुमच्या, पण माझ्याला आता पाहिलेत की तुम्ही, पाहिलं पण मन तिथं नव्हतं. म्हणजे विषय आहे, इंद्रिय आहे, मन आहे, पण मन जर इंद्रियात गेलं तर त्या विषयाचं ग्रहण होतं, नाही तर ग्रहण होत नाही. पुढे काय म्हणले, आज गेले की इंद्रिय असूनही त्या काळात विषयांचे ग्रहण नाही असा प्रयत्न करणं. हा पहिल्यांदा तो प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला अंतर्मुख जर व्हायचं असेल तर विषय आहे, इंद्रिय आहे, त्याच्यामध्ये जर मन गेलं तर विषयाचं ग्रहण होतं. पण तेच मन जर आपण अंतर्मुख केलं तर कानावर पडत असतं पण ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत असतं पण आपण पाहत नाही, अनेक गोष्टी आजूबाजूला चाललेल्या असतात पण त्याचं भान आपल्याला नसतं. त्याचं कारण मन अंतर्मुख झालेलं आहे. पहिल्यांदा ध्यानात ही स्थिती प्राप्त करून घ्यायची. आणि ध्यानात ही स्थिती प्राप्त झाल्यावर म्हणजे 12, 24 वर्षानंतर एकदम होत नाही. मग तो पाहतो आणि पाहत नाही, तो ऐकतो आणि ऐकत नाही, अशी त्याची स्थिती आहे पूर्ण पुरुषाची. म्हणजे आपल्याला वाटतं ते पाहतायत हो असेल, पण ते पाहिल्यासारखे तुम्हाला दिसत आहेत, ते आतच आहे. मग त्यांना तुम्ही स्तुती केली काय, निंदा केली काय, तर एक वेगळा बोध आहे. आणि निंदा स्तुती कशाची करणार, देहाची करणार. मी देह नाहीच आहे, आत्मेची निंदा स्तुती संभवत नाही. त्यामुळे तुमचं काय चालायचं ते चालू द्या. उलट त्याच्याबद्दल करुणा वाटते निंदकाबद्दल, ते काय करावं, अज्ञानी जीव आहे तो असा बोलतो. संतांची चरित्र आपण वाचतो पण त्याच्यानं नेमकं आपण काय घ्यायला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे अशा एका स्थितीत तो येतो की अनेक गोष्टी घडत असल्या तरी त्याचं त्याला आत भान नसतं काही. तर तो आपल्या स्वरूपात इतका आनंदात रमलेला असतो ते बाहेर सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत असं त्यांना वाटत असतं. साहजिकच बहिरंग साधना कमीत कमी, वाचन मर्यादित आणि सतत सवयीचे अनुसरण. काय करायला पाहिजे तर बहिरंग साधना ज्याला म्हटलेलं आहे. साधक म्हटले की हल्लीमुळे फिरायचं, हिमालयापासून यात्रा कंपनीचं बरं चालतं, त्यांच्याजवळ पैसे कुळकुळत असतात त्यामुळे ते फिरतात. पण ती फिरा तुम्ही
साईट सीइंग म्हणून परमार्थ नव्हे. मोठे मोठे उत्सव, पारायण, प्रसाद भोजन, रांगेत नंबर लावून समाधीला दर्शन, ह्याच्यात कुठेही परमार्थ नाही. तो आपल्या आत आहे. आपण आपल्या ठिकाणी बसायचं आहे, आत त्याला शोधायचं आहे आणि तो जे सांगेल त्याप्रमाणे आपल्याला जेवण चढायचं आहे. ही अंतरंग साधना, ध्यान, नाम, चिंतन हे महत्त्वाचं आहे. पण हे बहिरंग साधनेवरून ते साधत नाही, परंतु ते सांगणारं कुणी भेटत नाही. त्याहीपेक्षा सुद्धा माणसाचा स्वभाव रजोगुणी असल्यामुळे कोणी निघाले, चल आम्ही निघालो. का गेलं नाही, सगळे निघालेच होते, ते आपणही म्हटलं जाऊन. पण म्हणजे तुम्ही तिथं काही परमार्थ करण्यासाठी गेलात ना, तिथे भांडतच असतात पुन्हा. त्या ज्या तीर्थयात्रेला जातात ना, तिथेही पुन्हा तुम्हाला जेवायची व्यवस्था नीट, ते तीर्थयात्रेचा विचारतात जेवणाची व्यवस्था नीट आहे ना, पहिली चौकशी करतात. सकाळी काय असतं, दुपारी काय असतं, झोपेची म्हणजे तुम्ही झोपायला जाताय तिथे, जेवायला जाताय का कशासाठी जाताय? याचा अर्थ खऱ्या अर्थाने तुम्हाला काय पाहिजे आहे? विश्व पाहिजे आहे का परमात्मा पाहिजे? ठरवा पहिल्यांदा नक्की. परमात्मा पाहिजे असेल तर विश्वात गरजेपुरता भाग घेऊन त्याच्याकडे पाठ केली पाहिजे. गरजेपुरतच देहाच्या अष्टपैकी आपल्या कर्तव्यापुरतच त्याच्यात आहे, पण लक्ष सगळं परमात्म्याकडे. आणि परमात्मा जर पाहिजे असेल तर हे मुख्य आहे माझं ध्येय, त्याला साधन म्हणून मी संसार करतोय, जायचंय मला तिथे. आणि संसारच करायचा असेल तर सरळ संसार करा, हे सोंग करू नका. म्हणायचं एक आणि असायचं दुसरं, असं मनाने ठरवा पाहिजे. मला हे पाहिजे तर मला ते. पण हे सगळा गोंधळ चालतं. किंबहुना परमार्थ करतो तर संसार बरा चालावा म्हणून आली परमार्थ. देवाची पूजा करायला पाहिजे, आमच्या कुलदेवतेचं आहे ते, ओटी भरायला जायला लागतं, नाही तर आमच्या घरात काहीतरी आहे, म्हणजे घरात काहीतरी येऊ नये म्हणून तिची ओटी भरायची. आणि ओटी भरायला जाताना दुकानात म्हणायचं, हो देवीला द्यायचंय खण, एवढा मोठा नको, हलका. आणि तोही शक्य झालं तर तिथंच विकत घ्यायचा पुन्हा आतमध्ये पूजा करून आलेला. आता हल्ली केवढ्याला मला माहित नाही, पण नाही तर 1.25 रुपयाची पूजा आहे का 10 रुपयाची, त्याप्रमाणे घ्यायचा, पैसे द्यायचे, इकडून उचलायचे. ही फसवा फसवी भगवंताजवळ. त्यापेक्षा काही करू नका, आर्ततेनं त्याला हाका मारा, त्याला बसवा आपल्या आतमध्ये, कळवळून तळमळून त्याला हाका मारा. अहो तो तुमच्या जवळ आहे, सगळ्यांच्या पेक्षा तो जवळ आहे, पण त्याला फसवेगिरी चालत नाही, ढोंग चालत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही त्याला पाहिजे का? तुम्ही म्हणता का कधी पूजा करताना किंवा परमेश्वरा मला तू पाहिजेस, असं कधी म्हटलं का आपण? नमस्कार केलाच की तेव्हा त्या मुलाची परीक्षा आहे, जरा बघा त्याचा रिझल्टचं लागायचं, त्या मुलीच्या लग्नाचं बघितलेलं आहे, थोडं स्थळा हेच भगवंत म्हणतात. भगवंत म्हणते आणि हात जोडले की भगवंताला कापड भरत असेल, त्यात हा काय मागतो नाही. त्याला म्हणायला पाहिजे मला फक्त तू पाहिजेस, मला दुसरं काही नाही. तुझ्या आड जे जे काही येत असेल ते सगळं मी बाजूला करायला तयार. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. असा जर एखादा कोणी आले तर भगवंत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणारच नाही. तो वाट बघतोय कुणी वळते का आपल्या बाजूला म्हणून, दिसत नाही कोणी, आल्यासारखे करतात. रामकृष्ण म्हणत असत परमहंस, मला असं वाटतं बरीच मंडळी आपल्या मागून येत आहेत वाटतं. मग जरा पुढे गेल्यानंतर बघतो तुम्ही एकटाच असतो, मागून सगळे तिकडे तिकडे. अहो यांचे 1000 शिष्य आहेत, कुणाचे लाखभर शिष्य आहेत, कुठे आहेत सगळे? कोण नाही. त्या नुसता सगळा देखावा. खरी आर्तता ज्याला आहे, ज्याला पोट पीडित आहे, असा एखादाच क्वचित मिळतो. हा बरंच बोलले ना, आता 1-5 मिनिटं थांबते. तुम्हाला कोणाला एखादा काही मला जर उत्तर देता आलं तर बघते, प्रश्न विचाराय करा. आत्मा आणि जीव एकच आहे. काय ते? आत्मा आणि जीव. जीव हा आत्म्याचं प्रतिबिंब आहे. जसं सूर्य आहे आणि सूर्याचा किरण आपल्या घरात येतो, सूर्य येत नाही, तसा आत्म्याचा जो अंश जीव रूपाने आहे. 15व्या अध्यायात गीतेत म्हटलंय, मम एव अंश हा जीवभूत सनातन, माझाच अंश आहे. तो जीव म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाचं काम चाललेलं आहे. तो चैतन्य रूप आहे, देहाला चैतन्य नाही. देह मनबुद्धी जड, प्राण देखील जड आहे. हे चैतन्य आहे, त्याच्यावर तो चाललं. जसं इलेक्ट्रिसिटी आम्ही सगळं चाललंय,
आता एका क्षणात इलेक्ट्रिसिटी बंद झाली की सगळं गेलो. तसं आपण म्हणतो हो गेला, हो आत्ता होता, हो पण आता गेला. आता गेल्यावर सगळं आहो टक्का बुद्धिमान होता, असू दे गेलं. अहो किती बुद्धिमान असू द्या, त्याची बुद्धी त्या चैतन्यावर काम करत होती. अहो तब्येतीने असा परवा तो कोण गेला ना पोहायला बोडायला तो आता एवढा होता, काय झालं गेला. आणि गेला म्हणजे काय झालं, तो जीव त्या देहातून बाहेर गेला दुसऱ्या का. आणि जर त्यांनी साधना केली, तो असं नाही पर्टिक्युलर सांगतो, त्यांनी जर साधना केली तो जीव जर आत्मरूप झाला, तो संत झाला. त्याचा देह गेला तरी तो अमर झाला. किती सोपं आहे खरं म्हणजे. पण सांगणारे इतकं कॉम्प्लिकेटेड करून सांगतात की ऐकणाऱ्याला वाटतं काय गोंधळ आहे कोणाच नकोच आपल्याला. अगदी सोपं आहे, समजून घ्यायला अगदी सोपं आहे. जसं आपण जीवाच्या ठिकाणी बसलेलो आहे, तिकडं तोंड करायचं का तिकडं तोंड करायचं. बोला, मला काही सांगता आलं तर बघते. तुमच्यामुळे माझ्याही विचाराला खाद्य मिळते. पुढे आहे कर्माचा सिद्धांत जर असेल, बोला ना, बसा ना. आणि सगळं जर का ठरलेलं असेल, माणसाला बसा ना, बसा. बरं आहे तुम्ही विचारलं ते सांगितलं आहे. जीवाला स्वातंत्र्य आहे, काय करायचं हे जीवाला स्वातंत्र्य आहे. देह मनबुद्धी दिलेली आहे तुम्हाला, ती तुम्ही कशा तऱ्हेने वापरावी, काय करावे, जीवाला स्वातंत्र्य आहे. ज्या जीवाला जर चांगले संस्कार मिळाले तर तीच देह मनबुद्धी सुसंस्कारित होते. तो स्वतः चांगला होतो, इतरांनाही चांगला संस्कार देऊ शकतो. पण तेच जर संस्कार वेडेवाकडे मिळाले तर एखादा जसं संत होईल, दुसरा गुंड होईल. ते तुम्ही म्हणाल परमेश्वराने केलं नाही. परमेश्वराने तुम्हाला बुद्धी दिली, तुम्हाला कळतं हे चांगलं आहे हे वाईट आहे. कुठल्या मार्गाने जायचं ते जीवाने ठरवायचं. जीवाने जर ठरवलं मला रामाच्या मार्गाने जायचं, ठीक आहे, तुला रावणाच्याच मार्गाने जायचं, त्याची फळं त्याच्या कर्माची त्याला मिळणार लगेच मिळतील, काही काळाने मिळतील. परंतु कसं आपण राहायचं हे स्वातंत्र्य जीवाला आहे. मग कर्म करायचं, कोणतं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, आणि ते कर्म करता 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 जीवाचा शिवाशी संयोग कसा होतो हे भगवद्गीतेने स्पष्ट सांगितलं. की अशा अशा पद्धतीनं कर्म करा की जीव तिथंच पोचतो. भक्तीच्या अंगाने जा तिथं पोचतो, ध्यानाच्या अंगाने जा, ज्ञानाच्या अंगाने, 4 मार्ग गीतेने स्पष्ट सांगितले. आता आपण काय करायचं आपण ठरवायचं, आणि त्याला योग्य मार्गदर्शक जर मिळाला तर तो त्या दिशेने चालायला. लक्षात आलं? काय शंका आणखी भविष्य बदलायचं म्हणजे काय करायचं. कर्म विपाक सिद्धांत आहे. जे कर्म केलं त्याचा परिणाम त्याच्याकडे भोगावा लागतो. तुम्हाला लोक जसं पोटदुखी आहे, काल भजी खाल्ली असेल आज पोट दुखायला लागलं तर त्याचा परिणाम लगेचच लक्षात आला. आणि एखादा आजार असा असेल की तो वर्ष 6 महिन्यांनी 6 वर्षांनी तो पुढे येईल. म्हणजे त्याचं कर्म त्यावेळेचं झालं, त्याचं काही वेळाने वेळ, काही लगेचच्या लगेच होईल. पण कर्माचं फळ हे मात्र ठेवलेलं आहे. आणि म्हणून भविष्याचा नुसता विचार न करता आपण आपलं कर्म जितकं चांगलं करू त्याच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. पण जे पूर्वी केलेलं आहे त्याला प्राक्तन म्हणतात, प्रारब्ध म्हणतात, ते भोगणं भाग आहे. परंतु जर त्याला हा बोध आला असेल, असं कसं माझ्या वाट्याला आलं, मी इतकं सगळं चांगलं केलं वगैरे वगैरे, तो बोलणार नाही. तो म्हणजे माझ्या कर्माचा भोग आहे, तो मी आता शांतपणे भोगणार आहे. परमेश्वर मला त्याच्यात सहाय्य देईल, पुढचं कर्म वाईट होणार नाही याचा प्रयत्न मी आतापासून करते. म्हणजे हे अंडरस्टँडिंग सांगते ना, परमार्थामध्ये अंडरस्टँडिंगच फार महत्वाचं आहे. समजून घेणं पाहिजे की काय करायला पाहिजे, काय करू नये, कशाचा काय परिणाम. एकाच जन्मात ते मिळेल असं नाही, अनेक जन्मानंतर देखील तो जीव मोकळा होईपर्यंत त्याचे ते कर्माचे सगळे भोग. आता रामकृष्णांसारख्यांना कॅन्सर, रमण महर्षींना कॅन्सर, गोंधळेकर महाराज दामा. आता काही गोष्टी या प्रार्थनाच्या असतात, काही गोष्टी लोकांनी त्यांच्यावर लादलेल्या असतात आणि त्यांच्या करुणेपायी त्यांनी ते घेतलेले असतात, त्याही त्यांना भोगायला लागतात. पण त्यांना तो बोध असतो, त्यामुळे ते एकीकडे वेवळत कणत असले तरी देखील त्यांना हा बोध असतो की हे सगळं देहाला आहे, मला नाही.
देह कणतोय. त्यामुळे त्याही स्थितीत ते आनंद. करता करविता परमेश्वर. हो आम्ही निमित्त मात्र. बरोबर. आम्ही खूप. आम्ही म्हणजे जीव आणि करता करविता परमेश्वर याचाही अर्थ लक्षात घ्या. मी आता तुम्हाला सांगितलं तेच उदाहरण लक्षात घ्या. परमेश्वर निर्गुण आणि सगुण. लक्षात आलं. निर्गुण परमात्मा हा अधिष्ठान आहे. तो काही करीत नाही आणि करवतही नाही. जसं मी पगाशी सांगितलं इलेक्ट्रिसिटी आहे. ती गारही नाही आहे, ती गरमही नाही आहे, ती फिरतही नाही आणि काही नाही, ती आहे. तिच्या अधिष्ठानावर सगळी इलेक्ट्रिक काय तुमची उपकरणं चालतात. तसा निर्गुण परमात्मा म्हणजे आत्मा जो आहे त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालतं. बरं का. परंतु तुम्हाला जर मदतीला यायला हवा असेल या सगळ्यामध्ये तर सगुणाची उपासना करा. तो तुमच्या भक्तांच्या मदतीला येतो. पण निर्गुण परमात्मा काहीही करत नाही आणि करीत नाही. गीता जर आपण वाचत असला तर 5वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय तो सृजी पाळी. गीता त्याच्यावर ज्ञानेश्वरी. तो सृजी पाळी संहारी हे अज्ञान गावधारी पंडित तुम्हाला. सृजन पालन वगैरे तो करत नाही. तो म्हणजे परमात्मा. परमेश्वर करतो. परमात्मा नुसत्या आकाशासारखा आहे. वरचं आकाश काहीच करत नाही. खाली तुमचा भूकंप झाला काय, महापूर झालाय काय आणि बॉम्ब हल्ला झाला काय, वरच्या आकाशाला काय आहे? काही नाही. ते नुसतं आहे. तसं ब्रह्म नुसतं आहे, परमात्मा नुसतं आहे. पण काही करायचं झालं तर तो परमेश्वर करतो. म्हणून म्हटलं ना गीता वगैरे नीट वाचा. सगळं त्याच्यामध्ये आलं. मी स्वामीजींना सुद्धा म्हणे की मी 45व्या वर्षी स्वामीजींकडे आले. त्याला आता 40 वर्ष झाली. मला 35 वर्ष. मला आता 80 पूर्ण झाली. तुम्ही स्वामींना म्हणायचे स्वामी आधी तर आमच्या हातात आली नाही पुस्तकं. जर काही वेगळंच जीवन झालं असतं. पण नाही. ते गीता म्हणजे आपण पूजेत ठेवायची, त्याला हळद कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा फार तर. पण ते जीवन आपल्याला जगायचं आहे. ते कधी शाळा कॉलेजातून शिकवलं नाही. कोणी आपल्याला भेटलं नाही सांगणारं. कळलंच नाही आपल्याला. पण जर कळलं तर ज्या क्षणी कळतं त्या क्षणापासून आपल्याला टर्निंग पॉईंट मिळतो. तिथून लक्षात येतं आपल्याला हे जीवन झालं आहे. 45व्या वर्षी स्वामींची भेट झाली. एकाच भेटीत मला म्हटलं त्यांनी प्रवचन आहे. म्हटलं हे मला पाहिजे. ते म्हणजे हाच परमार्थ आहे. बस तिथून त्यांना जे घडलं पक्क. ते आता 45 पासून किती वर्ष झाली आता 80 वर्ष 35 वर्ष झाली. सोडलं नाही त्यानं. आणि आता ते देहाने नाहीत 12 वर्ष तरी त्यांना सोडलेलं नाही. त्याचं कारण ते फक्त सगुणाने नाही आहेत. ते निर्गुण रूपामध्ये अखंड वास्तव्य होतं. आता जे मी बोलते ते मी बोलत नाही, ते बोलतो. आपण त्याचं माध्यम आहोत. ते बोलवतात. अरे दंगेनाथ नशीब आणि प्रारब्ध. हा बोला बोला. नशीब आणि प्रारब्ध एकच कर्मांनी नशीब बदलतं, प्रारब्ध बदलत नाही. प्रारब्ध नशीब असं म्हणतात ना. हा प्रारब्धात ते बदलत नाही म्हणतात. पण नशीब एका वेळेस नाही कर्मामुळे एकच. सगळं एकच ते. प्रारब्ध प्राक्तन काय काय सांगतात संचित सगळे जे आहे त्याच्यात थोडा म्हणजे फरक. संचित क्रियमान आणि प्रारब्धात थोडा थोडा फरक आहे. ते एक जे सुटला बाण तो भोगायलाच पाहिजे. एक अजून सोडलेला नाही आहे आणि एक अजून भात्यातच आहे. तिथं त्याच्या कात तुम्ही जर का साधनेला सुरुवात करील तर भात्यातला बाण कदाचित भात्यात, पण सुटलेला बाण आहे तो भोगायला पाहिजे. पण हे अंडरस्टँडिंग आलं ना म्हणजे ते भोग देखील. आता असं काय आम्ही देवाचं इतकं केलं. लोक सांगतात आम्ही देवाचं इतकं केलं, यांनी केलं देवाचं, आणि तरी आमच्या वाट्याला हे असं तसं आलंय. तू काय करतो देवाचं? तो तुला तू श्वास तुझा चाललाय ना ते त्याच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे. प्रत्येक श्वास तो आहे म्हणून चाललाय. तू जे बघतोस ते तो आहे तुझ्यात म्हणून तो बघतोयस. कुठल्या क्षणाला तो सोडून जाईल सांगता येत नाही. आणि कसला मी 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 कशाचा संज मारतोस तू? फुंकला तर उडणार पुढच्या क्षणाला. तरी देखील मी येऊ केलं, मी तेव्हा केलं, मी हे उभं केलं, मी ते उभं केलं. अरे सगळं सोड व्हावा. लक्षात ठेव की त्यांनी माझ्याकडनं करून दिलं. मला हे करण्याची संधी दिली परमेश्वरा. तुझे उपकार आहेत माझ्यावर. तो सगळं करतोय. सगळं जे वायूचं पान हलतं ना, वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता. विज्ञान किती किती उड्या मारलं ना तरी विज्ञानाला लिमिट आहे.
परमात्म्याच्या शक्तीला लिमिट नाही आहे, लिमिटलेस अमर्याद शक्ती आहे. ती परिस्थिती मिळवता त्याच्यावर अवलंबून आहे. मी नेहमी सांगते 0 कॅन्डल पॉवरचा दिवा आहे, त्याची 24 शक्ती आहे. ती जर त्यांनी वाढवली तर ते 1000 पॉवरचं सुद्धा त्याला येईल ना, कारण येत आहे तिकडून. तुझी घ्यायची शक्ती आहे का बघ. तुम्ही तुमची शक्ती जर वाढवली लोकच्या लोक येतील तिकडे. आपण तिकडं पाठच फिरवली आणि मी करायला लागला की तिकडलं बंद झालं. ते जे आहे ना वॉटर टॅप करणं बंद. तू करतोस ना, कर, चालू दे. जेव्हा दमून परत येशील तेव्हा तुला जेव्हा वाटेल भगवंतात तू आहे की ठीक आहे, आलास आता या बाजूने करतो. हे जर संस्कार लहानपणापासूनच केले गेले, सगळं करायचं आहे पण त्याच्या शक्ती. पॉवर हाऊसमध्ये तिकडलं लाईट गेले की सगळे जातात तिथे. आपल्या घरातले नाही, आपण मुलाने सांगतो लाईट गेले म्हणजे काय झालं, अरे तिकडनं गेले. मग तेच मुलांनाही शिकवा की अरे तिकडनं येत आहे सगळं, म्हणजे काय करणार. पण आपल्यालाच माहित नाही आपण मुलांना काय शिकवणार. मुलांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता पालकांच्यातच नाही आहे. ते विचारतात प्रश्न, अगं बस मला नाही कळत, बसायला त्यांचं चालतं दुसरीकडे नाही. नीट सगळं क्लॅरिफिकेशन, क्लिअर व्हिजन ज्याला म्हणतात ना, सगळं स्पष्ट समजून. म्हणजे स्पष्ट समजून घ्यायला केवळ बुद्धीच्या पातळीवर, बुद्धीनं समजावून घ्यायचं आहे, भाव ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायचे आणि स्वतः करायचं आहे. परमार्थ हा करायचा प्रांत आहे, नुसता बोलण्याचा नाही. तुम्ही करायला लागलात की हळूहळू सगळ्या गोष्टीचे अनुभव आपल्याला असे येत जातात की अरे आपण पूर्वी का नाही केलं, आपण पूर्वी का नाही, असं वाटायला. देवाच्या सख्यतासाठी पडायला जीवनागाच्या तुटी. हो, तसे संत सगळे सकाळ लहानपणीच घरातून सोडून गेले इकडे सगळीकडे बंद करून, हा, आणि भगवंत मिळवला, बरोबर आहे. आणि मग त्याला त्याचे आई वडील घरातली माणसं सगळी मानायला लागली की हा जो बाहेर पडला हा काहीतरी मिळवण्यासाठी गेला होता. हे कळतं. पण जेव्हा जसे मुलं आणि काय ज्ञानेश्वर माऊलीच्या त्या ज्ञानतेची देव या पुस्तकामध्ये वाचली, त्यामुळे ऋणानुबंधानुसार आपले नातेवाईक मुलं आपल्याला मिळतात आणि तेही कळतं, साधनाही कळते आणि सद्गुरूही कळतात. त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शनही अंगीकारले जाते. तरी पण त्या मुलांमध्ये आईचा किंवा मायेतून जीव का निघत नाही, म्हणजे अशी ती माया आली की तिथे डोळ्यात पाणी असं का देवाच्या सख्यतासाठी पडायला तुटी म्हणतात नुसतं पण सोडत नाही. पण त्यात लक्षात असं ठेवायचं आहे की प्रेम सोडायला सांगितलेलं नाही, लक्षात आहे का, ममत्व टाकायला सांगितलेलं. सगळ्यांच्यावर, मुलांच्यावर कशाला, सगळ्या जगावर प्रेम करायला सांगितलं. पण प्रत्येकात भगवंत भरलेला आहे. नाही तर आम्ही पूजा एवढी मोठी करतो, देवाला अगदी ते चांदीच्या समया आणले आहेत, ते आमके लावलेले आहेत, पण तिथंच फक्त तिथंच देव आमचा पूजेत. तिथून उठलं की त्या मोलकरणीवर डापरतात, त्या नोकरावर डापरतात, त्या ड्रायव्हरवर चिडतायत, त्यांना देव कळलाच नाही. प्रत्येकात तो आहे, लक्षात आलं. त्यामुळे तेवढ्या पुरतं समजायचं नाही, प्रेम सर्वांच्यावर करायचं आहे. तसं आपल्याही सगळ्या लोकांच्यावर प्रेम करायचंय. ममत्व ह्याचा अर्थ अपेक्षा आली त्याच्यात. मी तुला लहानाचा मोठा केला, आता ह्यानी केला का मोठा का, भगवंतानी केला. त्यांनी नको का मला विचारायला, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, निरपेक्ष भूमिके. आणि तुम्ही जर तुमच्या वाडवडिलांचं केलेलं असेल तर तुमच्या मुलांपुढे तुमचा आदर्श असेल. तो आदर्श बोलायचं कारण आहे, प्रवचन करायचं कारण आहे, तुमच्या वर्तनातून मुलांना ते कळलं पाहिजे. तर प्रेम असं नाही की किती प्रेम करायचं, अहो करून करून संपलं माझं, असं होतं का. पण ते फुकट प्रेम देखील करत नाही आपण, तुम्हाला फुकटचं आहे खरं म्हणजे. हा पैसे निदान उचलून तरी द्यायला पाहिजे. पण सहज कोणी आलं तर प्रेमाने काय कसं काय, बरा येता, चहा सुद्धा नका देऊ ऐकू, नुसतं विचाराल तरी बरा येता तुम्ही, नाही होत. आणि सगळ्या जगावर प्रेम करतात संत आणि करायला सांगतात. आपण कुठं आहोत आणि कुठं पोचायचं आहे. स्टँडिंग ॲट द फूड बॉय गेजिंग ॲट द स्काय, ते कुठं आहे, आपण कुठं आहोत. मग आपण काय करतो, त्यांच्या फोटोला खार घालतो, आरती बिरती ओवाळतो, म्हणतो अगदी प्रेमाने, ते आपल्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी जैसे थे.
सांगतात आमच्याकडे ना हो आणि अमक्याची उपासना या संतांची आज 50 वर्ष. आपण काय झालं पुढे तुमचं काय झालं आमचं काय नाही ते आपल्या ठिकाणी काय झालं. ते संत देखील कपाळाला हात लावत असतील की आम्ही काय शिकवलं आणि माणसं काय करतात असं अपेक्षित नाही. बोला आजच्याला पुरी काय मला सुद्धा वारंवार येणं होत नाही. जेव्हा या सगळ्या मंडळींचा आग्रह होता एकदा आपण यायचं इथे म्हणून मध्ये एकदा येऊन गेले होते पण यावेळी निर्गुण आणि परमेश्वर हां परमेश्वर बद्दल म्हणजे दोघात फरक काय निर्गुण आणि सगुण. त्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं निर्गुण गोडी 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 म्हटलं हां आणि पेढा हातावर ठेवला दोन्हीत फरक आहे का नाही. पेढा तुम्हाला खाता येतो नुसतं गोडी म्हणून खाता येत नाही. असू दे तसा निर्गुण जो आहे तो तुमच्या उपयोगाला येत नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला जर तसं सहाय्य हवं असेल दोघांमध्ये संबंध हा दोघांमध्ये निर्गुणच सगुण होतो तुमच्यासाठी. मुळात निर्गुणच आहे देव. परमात्मा हा निर्गुण निराकारच आहे सर्वव्यापी आहे. तो भक्तांच्यासाठी आकार घेऊन येतो. मग अवतारी पुरुष असतील किंवा संत असतील सत्पुरुष असतील त्यांच्या रूपाने तो निराकार निर्गुण तुमच्याशी बोलणार का तुम्हाला मार्गदर्शन करणार का. थोडक्यात निर्गुणच मदत करतो ना सगुण निर्गुण काहीच करत नाही पण तो होतो ना सगुण मदत करतो. निर्गुणच सगुण होतो हा निर्गुणच सगुण होतो. आणि म्हणून तुम्हाला जर उपासना करायची नाही तर निर्गुणाची नाही ब्रह्माची उपासना संभवत नाही. उपासना करायची ती परमेश्वराची. ब्रह्म 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 म्हणत असला तर तो काही येणार नाही तुमच्या मदतीला. पण राम 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 म्हणला लक्षात आलं तर तो तुमच्या सहाय्याला येईल. कृष्ण कृष्ण म्हणलात येईल. त्या संतांपैकी जर ज्ञानदेव म्हणला तुकोबा म्हणला नाथ म्हणला असे जे संत होऊन गेले त्यांच्याबद्दल तुम्ही जर काही म्हणलात ते येतील तुमच्या मदतीला तुम्हाला मार्गदर्शन करते. प्रत्यक्ष देहाने जर भेटले तर तुम्ही भाग्यवान. तसे मला मिळाले स्वरूपानंद मिळाले माधवनाथ मिळाले. 36 वर्ष त्यांच्याबरोबर राहता आलं समजून घेता आलं. त्यांनी शिकवलं सांगितलं. सामान्य जन खूप आहेत. सामान्य काय सामान्य माणसं खूप आहेत हो पण त्यांना गुरु मिळालाच नाही तर हे मार्गदर्शन मिळणार कसं. पण गुरु मिळाला आणि त्यांनी गुरुची जर काही इच्छा केली तर न मिळाल्या काय झालं. त्यांना इच्छा आहे का आधी गुरु पाहिजे असं त्यांना वाटतंय